पहिल्या पावसातले पहिले खेकडे आणि काळ्या रश्यातलं हे असं कालवण तर कोणाच्या तोंडाला पाणी नाही सुटणार हे सर्व बघून. तर तुमच्या पण सुटलाच असेल ना, तर एकदम चविष्ट आणि चवदार त्याच्यासोबत तांदळाची भाकर आणि कांदा एक नंबर असा बेते सांगते मी तुम्हाला रेसिपी. असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा म्हणजे तुम्हाला समजेल. तर मी संजना, तर स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. तर माझा आहे ना हा पहिलाच ब्लॉग आहे, तर आहे ना चॅनेलला आहे ना कोणी नवीन असेल तर आहे ना नक्की सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी ना आत्ताच फॉलो पण करा. तर सांगते मी तुम्हाला, तर इकडं पावसाचे दिवस आता सुरू झाले, तर सगळीकडेच आहे ना आता पाऊस सुरू आहे. तर आमच्या गावाकडं पण आहे ना पाऊस सुरू झालेला आहे. तर इकडं पहिल्या पावसाचेच नाही पहिले खेकडे आहेत. तर रात्री आहेत ना पप्पांचे सगळे गेले होते खेकडे आणायला. तर इकडे असे आम्हाला ना खेकडे भेटले होते आणि इतके डेंजर खेकडे होते ना, असे एकमेकाला ना चिटकूनच बसले होते. आणि इकडं बघा इतके डेंजर त्यांचे नांगे पण होते. तर तुमच्या इकडं पण खेकडे पकडायला जाता की नाही मला कमेंट करून नक्की सांगा हा. आणि चला म्हणलं तुम्हाला पण आहे ना आज रेसिपी दाखवावं. तर इकडं बघा पप्पान ते नाच पहिलं साफ करून घ्यायला निघाले होते. तर आहे ना मी व्हिडिओ काढतच होते, म्हणलं चला सगळंच तुमच्यासोबत आहे ना शेअर करते कसं साफ करतात कसं नाही. तर इकडं पप्पान ते ना एक एक बादलीतून असं खेकडं काढत होते ना. हाही ना इतका डेंजर खेकडा होता ना, खूप मोठा असा होता आणि पप्पाला ना इतकी ताकद लावायला लागत होती त्यांना तोडायला, कारण की ना खूप डेंजर होता. तर इकडं बघा पप्पा कसे तोडताय तुम्हाला दाखवते मी. तर बघा किती पण ताकद लावा पण हा खेकडा काय तुटतच नव्हता. तर म्हणलं तो राहू द्या पप्पा दुसरा तोडून घ्या. तर इकडं पप्पाने ना पहिले छोटेच तोडून घ्यायला सुरुवात केली होती. तर इकडं दाखवते मी तुम्हाला. आणि या खेकडींचे ना आता पिल्लं सोडायचं आहे ना टाईम चालू झालंय. तर बघा इतकी सारी ना पिल्लं होती त्यांच्यामध्ये. तर आम्ही नाही सगळी पिल्लं ना आमची विहीर आहे ना तिच्यामध्ये नेऊन सोडतो, असंच टाकून देत नाही, कारण की ना याच पिल्लांपासून आहे ना मोठ्याला खेकडी होतात आणि त्याच आपल्याला ना खायला भेटतात पुढच्या वर्षी. तर खेकडी म्हणलं तर सगळ्यांच्या पण आहे ना तोंडाला पाणी सुटतं. तर आम्हाला ना खूप अशा खेकड्या आवडतात, तुम्हाला आवडतात की नाही नक्की सांगा हा. आणि चला तुम्हाला दाखवते मी पुढं, असंच व्हिडिओमध्ये ना कंटिन्यू राहा. तर इकडे ना सगळ्या खेकडे ना पप्पानी अशा तोडून घेतल्या होत्या. आणि त्याच्यानंतर नांगे आणि पाकळ्या असतात ना, तर कोणाकडे नांगे म्हणतात, आमच्या इकडे ना शिंगडच म्हणतो आम्ही. तर ते ना गरम पाण्यामध्ये टाकले होते आणि त्याच्यानंतर आहे ना इकडे खेकडे सगळ्या साफ करून घेतल्या होत्या. हे त्यांचे पेंदे होते. तर इकडे मी घरामध्ये घेऊन आले त्यांना आणि इकडे तुम्हाला दाखवते. तर इतकं असं आहे ना मटेरियल निघालं होतं खेकडींचा, नांगे आणि पेंदे सगळे पण आहे ना आम्ही एकत्र करून घेतले होते. आणि असे काय ना सगळे साफ करून झाल्यानंतर इतका आम्हाला माल भेटला होता. आणि आजचं आमच्या इकडचं वातावरण आहे ना तुम्हाला दाखवते मी. मस्त असा रिमझिम आहे ना पावसच सुरू आहे. तर म्हणलं चला मी पण माझं आवरून घेतलं नाही. आता आहे ना इकडं मसाला करायची तयारी माझी सुरू होती. आणि आमच्या इकडं काय पाऊस असल्यामुळे लाईट नव्हती. तर म्हणलं चला मसाला करून घेऊया, कारण की ना पाट्यावरतीच करायला लागणार होता. तर इकडे मी कांदा कापून घेतला होता आणि इकडे ना लगेच कांदा भाजून घेतला चुलीवरती. तर गावाकडे ना चुलीवरती ना पावसाळ्यामध्ये खूप मजा येते स्वयंपाक करायला, कारण की ना थंडी वाजत असते मस्त चुलीजवळ आहे ना असं शेकत चुलीवर स्वयंपाक करायला खूप मजा येते. तर इकडं कांदा भाजून झाला होता माझा. त्याच्यानंतर आहे ना इकडं आपण सौदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण असं सगळं पण आहे ना तेल टाकून थोडं परतून घेतलं. आणि त्याच्यानंतर इकडं खोबरा पण आहे ना परतून घेतला होता. तर आपल्याला जास्त काळा नाही करायचा, थोडा लालसरच ठेवायचा. आणि त्याच्यानंतर इकडं पाटा पण आहे ना आता याच्या पावसाळ्यामध्येच उपयोग होतो, कारण की ना उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये आपल्याकडे मिक्सर असतो तेव्हा काही लाईट जात नाही. आणि इकडं पावसाळ्यामध्ये लाईट जाते, त्याच्यामुळे ना इकडं पाट्याची गरज येते आम्हाला. तर मस्त आहे ना पाटा आहे आमच्याकडं. तर मस्त धुवून घेतला आणि लगेच आहे ना मसाला वाटायला घेतला मी. तर आहे ना मला मसाला वाटायला असे पाट्यावरती खूप हौस आहे, मजा पण येते, कारण की ना हे असं कधी नवत करायला ना मजाच येत असते. तर इकडे ना बघा मस्त मसाला वाटून घेत होते. आणि काही म्हणा पण मसाल्यावरची आहे ना अशी पाट्यावरती वाटल्याची चव आहे ना मसाल्याची काही वेगळीच असते. चव आहे ना आपण मिक्सरमध्ये वाटतो ना त्या कालवणाची वेगळीच येते, आणि अशी जे हाताने वाटतो ना पाट्यावरती त्याच कालवणाची वेगळीच येते. तर इकडं म्हणलं चला तोपर्यंत आहे ना इकडं आपण शेंगा पण भुजायला टाकून देऊया. तर इकडं मसाल्याच्या तव्यावरतीच आहे ना आम्ही शेंगा भुजायला टाकल्या होत्या. तर मस्त शेंगा भुजत होत्या इकडं.
चला तर शेंगा पण खाऊन झाल्या, तर म्हणलं चला आता घरामध्ये जाऊन बघूया मम्मी कसं कालवण बनवते. तर मम्मीने ना पहिलं तेल टाकलं, परत घरचे मसाले असतात ना, लाल तिखट मसाला, हळद, ते टाकलं. त्याच्यानंतर एक मॅगी मसाला टाकला आणि मटण मसाल्याची एक पुडी. त्याच्यानंतर आहे ना आपण वाटलेला मसाला होता ना तो टाकून दिला आणि मस्त आहे ना परतून घेतलं. तर तुम्ही दाखवते मी बघा. मस्त असं झणझणीत फोडणी बसली होती आणि वास पण आहे ना इतकं मस्त सुटला होता ना की काय सांगू. मग त्याच्यानंतर आपले जे पेंदे शिंगडे ते होते ना ते सगळं पण आहे ना त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि मस्त ना परतून घ्यायचं. तर आपण परतल्यानंतर ना लगेच पाणी नाही टाकायचं, थोडंसं झाकण ठेवून द्यायचं आणि मग त्याच्यानंतर आहे ना पाणी टाकायचं. तर सांगते मी तुम्हाला पुढं सगळं असंच व्हिडिओमध्ये ना कंटिन्यू राहा. आणि खरंच असेच व्हिडिओ बघण्यासाठी ना आपल्या चॅनेलला ना फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. तर इकडे बघा पाणी टाकून दिलेले मम्मीने, मस्त आहे ना अशी उकळी आलेली आहे. मीठ पण टाकून द्यायचं चवीनुसार. मस्त इकडं आपलं खेकडीचं कालवण शिजते तोपर्यंत म्हणलं चला तुम्हाला बाहेरचं पण व्ह्यू दाखवते. तर आमच्या घरासमोरचा हा व्ह्यू आहे. आणि त्याच्यानंतर इकडं बघा ही आमची छोटीशी अशी झाडं ती फुलांची, मस्त 2 फुलं आलेली होती. आणि हे मी ना मनी प्लांट लावलेले. तर बघा हे असं आपलं कालवण तयार झालेलं आहे. मस्त प्लेटमध्ये मी काढून घेतलं. त्याच्यासोबत तांदळाची भाकर, कांदा, लिंबू आणि एका वाटीत काढलेला असा काळा रश्श्यातलं खेकडीचं कालवण. इतकं जबरदस्त लागतं ना काय सांगू. तुम्ही पण आहे ना असं कालवण नक्की एकदा ना घरी बनवून बघा आणि कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आवडलंच असं बनवलं तर. आणि कोणाकोणाला खेकड खायला आवडते ते पण आहे ना कमेंट करून नक्की सांगा हा. बघा तर इकडे मी थाट डिझाईन करत होते. तर इकडे बघा तुम्हाला दाखवते मी. आणि ही शूटिंग आहे ना सगळी माझ्या मम्मीनेच काढलेली आहे. तर माझ्या मम्मीसाठी पण एक लाईक नक्की करा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, हा माझा पहिलाच मिनी ब्लॉग आहे. तर नक्की सांगा. चमचमीत आणि झणझणीत असं आपलं काळ्या रश्श्यातलं खेकड्याचं कालवण. तर चला पाहुणे आले होते, त्यांना मस्त थाट वाढून दिली मी. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला आताच सबस्क्राईब करा. बाय.